नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमित कुलकर्णी, संचालक सुमित कोचिंग क्लासेस। आज विशेषतः माझ्या 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत मी बोलण्यासाठी समोर आहे आणि या माझ्या बोलण्यानंतर लगेचच आपण एका नवीन गोष्टीला सुरुवात करणार आहोत। तर विषय असा आहे की सध्या 10वीचा भूगोलचा पेपर कॅन्सल झालेला असून आता 10वीची जी मुलं आहेत त्यांना 11वीचे वेध लागलेले आहेत आणि यात विशेषतः जी मुलं 11वी सायन्सला जाणार आहेत त्या मुलांसाठी हा विशेष करून एक असा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे की सध्या मुलं बाहेर सुद्धा पडू शकत नाहीत, मुलांना घरी राहणं कंपल्सरी आहे। बरं, काय करायचं झालं तर कोणता क्लास नाही, कोणतं कॉलेज नाही, त्यामुळं काय करता सुद्धा येईना। 11वीमध्ये आता चाललोय आपण, तर 11वीची अजून तशी माहिती नाही आहे आणि मग हे सगळं कन्फ्युजन असताना धड मुलांना अभ्यास सुरू देखील करता येईना झालाय आणि जरी सुरू केला तरी सुद्धा त्याच्यासाठी योग्य असं मार्गदर्शन नसल्यामुळं त्यामध्ये काय नेमकं करावं, काय नाही करावं, अभ्यास कसा करावा, कसा नाही करावा, अभ्यास करत असताना विशेषतः आता तुम्ही 10वी पर्यंत जे तुमचं विश्व होतं ते शाळेचं विश्व होतं आणि आता तुम्ही कॉलेजच्या विश्वात चाललेला आहात, तुम्ही एका विशिष्ट साईडकडे चाललेला आहात, सायन्स साईडकडे चाललेला आहात आणि अशा वेळी तुमच्या अभ्यासाचा दृष्टिकोन हा बदलणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये आपण काय करतोय तर आपण 10वीचे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी तुम्हाला घर बसल्या आता तुमच्या 11वी सायन्सची सुरुवात करता येणार आहे। यासोबतच पालकांसाठी माझ्याकडून एक विशेष सूचना की सध्या जो विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातोय त्याच्यामध्ये तुम्ही जर पालक असाल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही एक विशेष गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा जो काळ आहे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे। सहसा काय होतं की 10वी नंतर जी मुलं किंवा ज्या मुलांचं सायन्स साईडला जाणं हे ठरलेलं आहे ती मुलं अगदी मार्च एंड अर्थात त्यांची 10वीची परीक्षा संपताच एक 7 ते 8 दिवसांचा वेकेशन घेतात आणि त्यानंतर लगेचच त्यांची 11वीची तयारी सुरू होते। पण आत्ताच्या या लॉकडाऊनच्या पिरियडमुळं कोणालाच ते करणं शक्य नाही आहे आणि त्यांच्यासाठी कोणतं कोचिंग सेंटर सुद्धा ओपन नाही आहे। त्यामुळं आता हा 11वीचा त्यांचा एप्रिलचा जो महत्त्वाचा महिना आहे आणि याचसह आता कदाचित सरकारच्या आदेशानुसार मेचा महिना देखील जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं एप्रिल आणि मे गेला तर साधारणतः त्यांची ॲडमिशन प्रोसेस जून आणि जुलैमध्ये सुरुवात होणार आणि त्यानंतर त्यांना मात्र मिळतील हातामध्ये फक्त 3 ते 4 महिने जे 11वीसाठी अजिबातच पुरेसे नाहीत। आता काय केलं पाहिजे तर एक विशेष लक्ष द्या की मागच्या वर्षीपासून 11वी सायन्सचा पोर्शन हा बदललेला आहे आणि त्याच्यामुळं आत्ता जो पोर्शन आहे हा बराचसा अपग्रेडेड आहे, बराचसा अवघड केलेला आहे। अवघड म्हणण्यापेक्षा पूर्ण देश पातळीवरती ज्या कोणत्या परीक्षा असतील त्या परीक्षांसाठी मुलांना सज्ज होता यावं यासाठीच्या हे जे काय पोर्शनमधले बदल आहेत हे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळं आत्ता आपण इतका वेळ वाया घालवणं हे आपल्याला निश्चितच परवडणारी गोष्ट नाही आहे। आणि आता होईल कसं, जर आपण आत्तापासून काहीच पावलं उचलली नाहीत तर साधारणतः जुलैमध्ये मुलांनी अभ्यास सुरू केला तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हार्डली 5 ते 6 महिने त्यांच्या हातामध्ये राहतात। खरं तर आत्ताच्या नवीन 11वीकडे बघितलं तर किमान त्याला 9 ते 10 महिन्यांची आवश्यकता आहे जर तुम्हाला त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा असेल आणि 11वीचा अभ्यास व्यवस्थित होणं हे अत्यंत आवश्यक आहे। का आवश्यक आहे तर 11वी जर तुमची व्यवस्थित नाही झाली तर तुम्ही 12वीत काहीच करू शकणार नाही, कारण आत्ताचा सिलेबस असाच डिझाईन्ड आहे। तुम्हाला माहिती असेल की यावर्षी 12वीचा देखील सायन्सचा सिलेबस बदललेला आहे। त्यामुळे 11वीचा जर तुमचा अभ्यास व्यवस्थित नाही झाला तर 11वी तुमची बिघडेल, 11वी बिघडल्यामुळे 12वीचा सुद्धा अभ्यास तुमचा बिघडेल आणि ह्याच्यामध्ये पूर्ण तुमची जी 2 वर्ष असतील त्यांची एक लिंक असते ती सगळी डिस्टर्ब होऊन जाईल आणि मग नंतर शेवटी कुठंतरी 12वीच्या परीक्षेमध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील। त्यामुळं या गोष्टी होऊ नयेत यासाठी मी आणि आमच्या क्लासेसतर्फे आत्तापासूनच आपण एका घर बसल्या तुमच्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर्स आता अवेलेबल करून देणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण 11वीचा संपूर्ण म्हणजे आत्तापासून तुम्ही 11वीत काय केलं पाहिजे, 11वीचे व्हिडिओ लेक्चर्स आम्ही बनवणार आहोत। म्हणजे 11वीचा जो सिलेबस आहे तो पूर्णतः शिकवला जाणार आहे
आणि अत्यंत तो व्यवस्थित शिकवला जाईल. रोज तुमच्यासाठी एक लेक्चर असेल, ते लेक्चर तुम्ही बघायचं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत. विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही 11वीच्या विश्वात नवीन आहात आणि नवीन असणाऱ्या या विश्वात तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शन गरजेचं आहे आणि हे आम्ही जाणतो. त्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मार्गदर्शन हे केलं जाणार आहे. मग त्याच्यामध्ये कशा नोट्स काढायच्या, कसा अभ्यास करायचा, कसं लक्षात ठेवायचं, कुठं गणितं कशी सोडवायची, तुम्ही बायोलॉजी घेणार असाल तर ते काय करायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या कोर्समधून देणार आहोत. हे विशेष लक्षात घ्या. आणि हे मुख्यतः जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत घर बसल्या तुम्हाला हे फ्रीमध्ये आहे. त्याच्यामुळं या गोष्टीचा फायदा करून घेणं तुम्ही अजिबात सोडू नका. आणि माझी 10वीच्या विद्यार्थ्यांना, माझ्या विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे आणि आवाहन सुद्धा आहे की फक्त तुम्हीच हा व्हिडिओ पाहू नका, तर तुमच्यासोबत जे 10वीच्या तुमच्या फ्रेंड सर्कलमधले, आता तुम्ही शाळेत असता म्हटल्यावरती तुमचा फ्रेंड सर्कल हा मोठा असतो, त्यामुळं तुमच्या फ्रेंड सर्कलमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे पोहोचू द्या. का तर प्रत्येक विद्यार्थ्याचा तेवढा वेळ महत्त्वाचा आहे. आपल्याला आपल्यासोबत आपल्या सर्व मित्रांना देखील पुढे घेऊन जायचं आहे. आणि त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे, ही जी काही तुमच्याकडे लिंक आली असेल, तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल, फेसबुकवर पाहत असाल, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाहत असाल, हे शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रत्येक 10वीच्या मित्रांसोबत. आणि जसजसं तुम्ही हे शेअर करत जाल तसतसं तुमचा स्वतःचा एक ग्रुप तयार होईल आणि त्या ग्रुपनं तुम्हाला स्टडी करण्यासाठी आणखी मजा येईल. म्हणजे आम्ही आणि तुम्ही मिळून एक चांगल्या 11वीची सुरुवात ही आजच्या दिवसापासून करू शकतो. आजच्या दिवसापासून आपण सुरुवात केली तर साधारणतः आपल्याला 8 ते 9 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे आणि ह्या कालावधीमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे 11वी ही पूर्ण करू शकतो आपण. त्यामुळं आतापासून आपण ह्या कोर्सला सुरुवात करूया. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जॉईन व्हा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून अनेक मुलं ह्या कोर्समध्ये जॉईन होतील. बरं, असं पण नाही की फक्त इथं शिकवणं होणार आहे, ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी डाऊट क्लिअरिंगसाठी मी एक विशेष माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती मी नेहमीच माझ्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी जसा तत्पर असतो तसं तुमच्यासाठी सुद्धा असणार आहे. तुम्ही कधीही मला मेसेज करू शकता माझ्या व्हॉट्सॲप नंबरला. त्यानंतर यासोबतच आपण टेस्ट सुद्धा घेणार आहोत की जेणेकरून आपण जो अभ्यास केला तो अभ्यास नेमका किती झाला आहे, आपल्याला किती लक्षात राहतो आणि ह्याचा असेसमेंट सुद्धा. हे पूर्ण एक तुमच्यासमोर चित्र उभं राहील की नेमकं बाबा मी आत्ता कोणत्या पायरीला आहे आणि मला काय काय केलं पाहिजे. ओके, तर ह्या फ्री कोर्समध्ये, या सुट्टीमध्ये, या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जॉईन व्हा. आणि आत्तापासूनच, या क्षणापासून आपण त्या कोर्सला सुरुवात करतोय. चला तर मग सुरू करूया आपल्या 11वीचा हा फ्री कोर्स जो आहे ह्याच्यासाठी. ओके, ठीक आहे. तर आता माझ्या सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही पहिली लक्षात घ्यायची की तुमच्यासाठी ही माहिती तुम्हाला असणारच आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा देतो मी माहिती तुम्हाला की तुमच्याकडं 4 सब्जेक्ट्स असणार आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. ह्याच्यामध्ये आपण ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 भाग असतात. खरं तर ग्रुप ए मध्ये PCM चे विद्यार्थी जातील, ग्रुप बी मध्ये PCB चे विद्यार्थी जातील. याच्यासोबत त्यांना एखादा ऑप्शनल कोणताही सब्जेक्ट घ्यावा लागेल, ते कंपल्सरी असेल त्या कॉलेजच्या ॲडमिशननुसार. ठीक आहे. तर आता एक विशेष लक्षात घ्या की दोघांना सुद्धा फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 विषय कंपल्सरी आहेत, कॉमन आहेत. ठीक आहे. त्यामुळे ह्या 2 विषयांचा अभ्यास दोन्ही ग्रुपच्या मुलांनी सेम पद्धतीने करायचा आहे. आणि जी मुलं इंजिनिअरिंग साईडला जाऊ इच्छितात किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी रिलेटेड फील्डकडे जायचं आहे त्यांनी ग्रुप ए ठेवावा आणि जी मुलं मेडिकल साईडला जाऊ इच्छितात त्यांनी ग्रुप बी ठेवावा. ठीक आहे. तर ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे 11वीच्या संदर्भात. आणि आता ह्याच्या पलीकडे जाऊन आपण डायरेक्टली आपल्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. ओके, सो जसं तुम्ही पाहू शकता की आपण 11वी मधल्या फिजिक्सच्या चॅप्टर नंबर 1 ला सुरुवात करत आहोत. आता फिजिक्सचा अभ्यास करत असताना एक विशेष गोष्ट लक्षात घ्या की इथं तुम्हाला 2 गोष्टी असणार आहेत. एक असते थिअरी आणि दुसरे असते न्यूमेरिकल्स. ओके, थिअरी आणि न्यूमेरिकल्स आणि यांच्यात भर म्हणून डेरिव्हेशन्स. थिअरी, न्यूमेरिकल्स आणि डेरिव्हेशन्स ह्या 3 मुख्य गोष्टी असतात फिजिक्सच्या अभ्यासामधल्या.
आणि ह्या तीनही गोष्टींमध्ये ज्यावेळी तुम्ही परफेक्शन मिळवाल त्यावेळी निश्चितच तुम्ही 11th फिजिक्स वरती तुमचा कमांड असेल. ओके, आणि तो कमांड असणं फार गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही चांगला स्कोर करू शकाल, चांगलं नॉलेज तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तर या सगळे जे काय फिजिक्सच्या ह्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत यांची जी वाट आहे ही या पहिल्या चॅप्टर मधून जात असते आणि म्हणून हा पहिला चॅप्टर खूप जास्त महत्वाचा आहे. ज्याला हा पहिला चॅप्टर व्यवस्थित समजतो तो फिजिक्सचं एक जनरलायझेशन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. जनरलायझेशनचा अर्थ काय की फिजिक्स म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे, फिजिक्समध्ये क्वांटिटीज म्हणजे नेमकं काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस तो विद्यार्थी खूप छान पद्धतीने करू शकेल. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवात करू. पहा, आपल्याला चॅप्टरचं नाव समोर तुम्हाला दिसते युनिट्स अँड डायमेन्शन्स. ओके, युनिट्स अँड डायमेन्शन्स या खरं तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, युनिट्स आणि डायमेन्शन्स. या सगळ्याला जाण्यापूर्वी माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की which things can be measured, कोणत्या गोष्टी आपण मोजू शकतो. ओके, फिजिक्स इज ऑल अबाउट मेजरमेंट. ठीक आहे, फिजिक्स मध्ये मेजरमेंट शिवाय कोणतीही गोष्ट केली जात नाही. ओके, फिजिक्स मध्ये मेजरमेंट हे फार आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. तर ह्याच्यामध्ये माझा तुम्हाला प्रश्न आहे की विच थिंग्स कॅन बी मेजर्ड. आता खरं तर पहा, कोणतीही गोष्ट जी आहे किंवा या पृथ्वीवरती कोणतीही वस्तू जी आहे याचं दोन भागात विभाजन होऊ शकतं. एक म्हणजे त्याची क्वालिटी आणि दुसरं म्हणजे त्याची क्वांटिटी. ओके, एक म्हणजे त्याची क्वालिटी, दुसरं म्हणजे त्याची क्वांटिटी. बरोबर आहे. तर आता मला एक गोष्ट तुम्ही सांगायची, क्वालिटी ही गोष्ट आपण मेजर करू शकतो का? कॅन क्वालिटी बी मेजर्ड? ओके, आणि तसंच थोडासा विचार करा, क्वांटिटी आपण मेजर करू शकतो का? ह्याच्या बाबतीत तुमचं उत्तर पटकन येस असं येईल. ओके, कारण क्वांटिटी ही मेजर करण्यासाठीच असते. जसं पहा, आपण काय म्हणतो की समजा आपल्याकडे एक पेन्सिल बॉक्स आहे आणि त्या पेन्सिल बॉक्समध्ये 20 पेन्सिल आहेत. 20 ही क्वांटिटी आहे. बरोबर आहे, 20 ही क्वांटिटी आहे. किंवा आपल्याकडे आंब्याची पेटी आहे, आता आंब्याचा सीझन आहे म्हणून आंब्याची पेटी आहे. ओके, तर 3 डझन आंबे त्याच्यामध्ये आहेत. तर 3 डझन दॅट इज अ क्वांटिटी. बरोबर आहे, 3 डझन्स इज द क्वांटिटी. करेक्ट. सो क्वांटिटीज कॅन बी मेजर्ड. येस, दे कॅन बी मेजर्ड. व्हॉट अबाउट क्वालिटी? क्वालिटीजचं एक लक्षात ठेवायचं, क्वालिटीजला फिजिकल मेजरमेंट शक्य नाही. ओके, क्वालिटीजला मेजरमेंट शक्य नाही. विचार करा ना, समजा तुमच्याकडे काय आहे, एक पेन्सिल बॉक्स आहे. काय आहे? पेन्सिल बॉक्स आहे. या पेन्सिल बॉक्समध्ये 20 पेन्सिल्स आहेत. या पेन्सिल बॉक्समध्ये 20 पेन्सिल्स आहेत. बरं, त्या पेन्सिल्स चांगल्या आहेत. आपण काय म्हटलं, त्या पेन्सिल्स ज्या आहेत त्या गुड क्वालिटीच्या आहेत. ओके, त्या पेन्सिल्स ज्या आहेत त्या गुड क्वालिटीच्या आहेत. ही गुड क्वालिटी किती आहे असं सांगता येतं का आपल्याला? म्हणजे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे असं काही सांगता येतं का की गुड क्वालिटी नेमकं किती आहे? ओके, हाऊ मच गुड इट इज? वी कॅनॉट आन्सर लाईक दॅट. बरोबर आहे. म्हणजे ही जी क्वालिटी आहे ह्याला नंबरमध्ये तुम्हाला बांधता येत नाही. बरोबर आहे, याला नंबरमध्ये तुम्हाला बांधता येत नाही. ओके, तुम्ही त्याला काहीतरी म्हणू शकता, पेन्सिल चांगली आहे किंवा पेन्सिल खूप चांगली आहे, पेन्सिल बेस्ट आहे, पेन्सिल एकदम सगळ्यात जगात भारी आहे, पण हे तुम्हाला नंबरमध्ये बांधता नाही येणार. ओके, सो दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन क्वालिटी अँड quantity. Remember that. Okay, so qualities cannot be measured while quantities can be measured. Okay, quantities can be measured. आता आपल्याला मुख्य फोकस ह्याच भागाकडे करायचा आहे. कोणत्या भागाकडे? क्वांटिटी. ओके, आपल्याला मुख्य कशाकडे पाहायचं आहे? क्वांटिटीकडेच पाहायचं आहे. ओके, सो आता मी एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्याकडे विचारणार आहे. क्वांटिटी जी आहे, ओके, क्वांटिटी, या क्वांटिटीला एक्सप्रेस कसं करायचं? ओके, फॉर एक्झाम्पल आपण 4 वेगवेगळ्या गोष्टी घेऊया. जसं आपण म्हटलं मँगोज, पेन्सिल्स. ओके, आणखी काय घेऊ शकतो मी? समजा कार्स. ओके, आणखी काय घेऊ शकतो? लेट अस से वॉटर. ओके, ठीक आहे. आता मँगोजच्या बाबतीत मी काय लिहू शकतो? 2 डझन्स
ओके, मँगोजच्या बाबतीत काय लिहू शकतो 2 डझन्स. पेन्सिलच्या बाबतीत काय लिहू शकतो 5 युनिट्स. युनिट्स म्हणजे नग आपण जसं म्हणतो तसं. कारच्या बाबतीत काय लिहू शकतो अगेन आय कॅन राईट युनिट्स ओनली. ओके, 10 युनिट्स. वॉटरच्या बाबतीत काय लिहू शकतो समजा 12 लिटर्स. 12 लिटर्स बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा प्रेशर. ओके, या सगळ्या क्वांटिटीज कदाचित तुम्हाला नवीन असतील. 5 समजा ऍटमॉस्फिअर. ओके, लक्षात ठेवायचं प्रेशर ऍटमॉस्फिअर ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत पुढं. ठीक आहे, पण आपण ते बघू आता एक एक करून बघूया. आता थोडासा विचार करा. मी इथं काय केलेलं आहे की काही इथं एंटिटीज लिहिलेल्या आहेत. ओके, म्हणजे मँगोज आहेत, पेन्सिल्स आहेत, कार्स आहेत, वॉटर आहेत, प्रेशर आहे. आणि या प्रत्येकाला मी काय केलेलं आहे काय ना काहीतरी क्वांटिटी जोडलेली आहे. ओके, प्रत्येकाला काय केलेलं आहे काय ना काहीतरी क्वांटिटी जोडलेली आहे. आता ह्या क्वांटिटीज मध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा. हा नंबर्सचा कॉलम आहे पहा पूर्ण. हा पूर्ण काय आहे नंबर्सचा कॉलम आहे. आणि हा जो दुसरा कॉलम आहे ना, हा जो दुसरा कॉलम आहे हा त्याला आयडेंटिटी देतो. हा काय देतो त्याला आयडेंटिटी देतो. ओके, फॉर एक्झाम्पल ज्यावेळी मी म्हणतो की मँगोज 2 ला काय अर्थ नाही आहे, पण ज्यावेळी मी 2 डझन्स म्हणेन त्यावेळी त्याला काहीतरी अर्थ येईल. ओके, आता समजा डझन्सच्या ऐवजी मी लिटर्स म्हटलं तर तुम्हाला पटकन लक्षात येतं की हे वॉटर ऑइल किंवा असं काहीतरी पाहिजे. समजा लिटर्सच्या ऐवजी मी काय म्हटलं डिग्री सेल्सिअस म्हटलं तर तुमच्या पटकन लक्षात येतं की हे टेम्परेचर आहे. समजा डिग्री सेल्सिअसच्या ऐवजी मी काय म्हटलं समजा मीटर स्क्वेअर म्हटलं तर तुमच्या पटकन लक्षात येतं की हा एरिया आहे. तुम्ही हे गणित सोडवलेले आहेत ना 10th मध्ये. ओके, यू हॅव सॉल्व्ड द एक्झाम्पल्स. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पटकन लक्षात येतात. म्हणजे हे जे काय आपण ह्या 2 च्या पुढे लिहितो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट गिव्स अ आयडेंटिटी टू दॅट क्वांटिटी. ओके, ते काय करतं त्या क्वांटिटीला आयडेंटिटी देतं. ओके, म्हणजे ते जे काय लिहिलंय त्याच्यावरून मला क्वांटिटी ओळखता येते की नेमकं ते काय असेल. कदाचित काही काही वेळेला ती एकच गोष्ट 2 क्वांटिटीजची सुद्धा सेम गोष्ट असू शकते. तर याला काय म्हणतात व्हॉट इज दिस कॉल्ड. ओके, सो हे जे काय आयडेंटिटी देणारी गोष्ट आहे ह्या क्वांटिटीला त्यालाच आपण म्हणतो युनिट. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो युनिट. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण युनिट. ओके, रिमेंबर दॅट. ठीक आहे. सो व्हॉट कॅन बी युनिट. युनिट म्हणजे काय तर इट इज अ युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड थिंग फर्स्ट ऑफ ऑल. ओके, म्हणजे युनिट हे जे आहे हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असतं लक्षात ठेवा. ओके, जे काय करतं एखाद्या क्वांटिटीला आयडेंटिटी देतं. जे काय करतं एखाद्या क्वांटिटीला आयडेंटिटी देतं. ओके, रिमेंबर दॅट. फाईन. बरं, मग आता तुम्ही म्हणाल ह्याचं तरी नाव पाडलं आपण हे जे काय पुढं होतं ते ह्याच्या अलीकडच्या नंबर्सचं काय तर ह्या नंबर्सना म्हणायचं मॅग्निट्यूड. काय म्हणायचं मॅग्निट्यूड. लक्षात ठेवायचं. ओके, हे सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता नेक्स्ट चॅप्टर पासून ह्या गोष्टी डायरेक्टली उच्चारल्या जाणार. याचं मॅग्निट्यूड काय, याचं युनिट काय, याचे डायमेन्शन्स काय हे डायरेक्टली तुम्हाला सांगितलं जाणार. पण ह्या एकाच चॅप्टरमध्ये असं होईल की बाबा हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, डायमेन्शन म्हणजे काय हे सगळं आपण इथं एक्सप्लेन करत बसणार आहे. ओके, त्यामुळे हा चॅप्टर काय आहे मी जसं मगाशी म्हटलं की फिजिक्सच्या विश्वामधलं ही एंट्री आहे. फिजिक्सच्या विश्वाची एंट्री आहे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. सो आता आय होप युनिट ही कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे. ओके, सो व्हॉट आर युनिट्स. युनिट्स आर द आयडेंटिटीज ऑफ द क्वांटिटी. ओके, मी सोप्या भाषेत सांगतोय. आता पहा आपण काय म्हटलं क्वांटिटीला कसं लिहिता येतं त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याचं युनिट. ओके, इथं प्लस लिहिलं तरी चालेल. सो क्वांटिटी इज नथिंग बट मॅग्निट्यूड प्लस युनिट. क्वांटिटी इज नथिंग बट मॅग्निट्यूड प्लस युनिट हे लक्षात ठेवायचं. ओके, सो दीज हे अशा पद्धतीने शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवलं ना तरी पटकन लक्षात राहतं. ओके, सो क्वांटिटी इज नथिंग बट मॅग्निट्यूड प्लस युनिट लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. आता ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ओके या क्वांटिटीज मध्ये पहा 2 प्रकार येतात. या ज्या क्वांटिटीज आहेत या क्वांटिटीज मध्ये 2 प्रकार येतात. कोणते 2 प्रकार येतात तर पहिले असतात
फंडामेंटल क्वांटिटीज. पहिल्या असतात फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, पहिल्या कोण असतात फंडामेंटल क्वांटिटीज. दुसऱ्या असतात डिराइव्ड क्वांटिटीज. दुसऱ्या कोण असतात डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, सो फर्स्ट वन फंडामेंटल क्वांटिटी, सेकंड वन डिराइव्ड क्वांटिटी. फर्स्ट वन फंडामेंटल क्वांटिटी, सेकंड वन डिराइव्ड क्वांटिटी. ओके, आता विचार करा थोडासा, ह्यामध्ये फरक नेमका असेल तरी काय? म्हणजे क्वांटिटी तरी क्वांटिटीच आहे बाबा. आता तुम्ही काय म्हणणार की या क्वांटिटीज मध्ये आणि काय वेगळं असणार, म्हणजे 2 डझन आणि 2 लिटर ह्यांच्यामध्ये काय फरक आहे, किंवा 2 पास्कल किंवा 2 ॲटमॉस्फिअर आणि समजा 2 मीटर स्क्वेअर यांच्यामध्ये काय फरक आहे? क्वांटिटी ही क्वांटिटी आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा 2 भाग पडतात. ओके, सो कोणते 2 भाग आहेत? फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. आता ह्यात नेमका अर्थ तरी काय आहे यांचा? ओके, फंडामेंटलचा अर्थ बेसिक. फंडामेंटलचा अर्थ बेसिक. फंडामेंटलचा अर्थ काय? बेसिक. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजेच बेसिक क्वांटिटीज. बेसिक क्वांटिटीज म्हणजे काय की ज्या क्वांटिटीज ह्या स्वतः एक्झिस्ट होतात, त्यांना दुसऱ्याची मदत लागत नाही स्वतःच्या एक्झिस्टन्ससाठी. ओके, ज्या स्वतः एक्झिस्ट होतात, ज्यांना दुसऱ्याची मदत लागत नाही एक्झिस्टन्ससाठी. ओके, फॉर एक्झाम्पल, आता समजा आपण पहा काय करतो, आपण एखादा घरी पदार्थ बनवत असतो. बघा, आपण काय करत असतो, घरी पदार्थ बनवत असतो किचनमध्ये. आता काय होतं, किचनमध्ये एखादा पदार्थ बनवत असताना काही गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये बेसिक क्वांटिटीज असतात. पहा, म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता समजा मी काय बनवायला लागलोय, चहा बनवायला लागलोय. ठीक आहे, तर चहामध्ये मला काय काय पाहिजे की मला दूध पाहिजे, मला पाणी पाहिजे, मला साखर पाहिजे, मला चहापूड पाहिजे आणि मला गॅस पण पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे हे जे दूध, साखर, चहा पावडर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या फंडामेंटल नीड्स आहेत किंवा फंडामेंटल काय आहेत त्या, आता ते फंडामेंटल पदार्थ आहेत म्हणूया. आणि ह्या सगळ्यांपासून बनतो काय? चहा. बरोबर आहे? या सगळ्यांपासून बनतो काय? चहा. म्हणजे चहा बनवण्यासाठी मला काय लागलं, या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीजची मदत लागली. विदाउट एनी वन ऑफ दीज, ह्यापैकी एक जरी नसतं तरी चहा बनला नसता. बरोबर आहे? तर तसंच क्वांटिटीज मध्ये सुद्धा 2 भाग होतात. म्हणजे जे बेसिक असतं, जे ऑलरेडी एक्झिस्ट होतं. ओके, आता पाणी तरी माणसानं नाही बनवलं, बरोबर आहे, पण चहा माणसानं बनवला, तसा प्रकार आहे. सो फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत? ज्या ऑलरेडी एक्झिस्ट होतात. आणि डिराइव्ड क्वांटिटीज कोणत्या आहेत? ज्या फंडामेंटल क्वांटिटीज वापरून बनवलेल्या असतात, त्या डिराइव्ड क्वांटिटीज असतात. ओके, सो पहा, फरक व्यवस्थित लक्षात घ्या. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे कोण? ज्या ऑलरेडी नेचरमध्ये एक्झिस्ट होतात. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे कोणत्या? ज्या फंडामेंटल क्वांटिटीजना घेऊन बनवल्या जातात. दोज आर डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, रिमेंबर दॅट. फाईन. आता फंडामेंटल क्वांटिटी नंबर 1 कोणती? तर इट इज लेंथ. ओके, नंबर 1 फंडामेंटल क्वांटिटी कोणती? लेंथ. लेंथ तुम्ही आता माहिती आहे, एखादी गोष्ट तुम्ही एखाद्या गोष्टीची उंची मोजता किंवा लांबी मोजता, रुंदी मोजता. बरोबर आहे? तर हे सगळे येतं लेंथ मध्ये. ओके, सो एखाद्या गोष्टीची लेंथ मोजायची आहे मला. बरोबर आहे की नाही? लेंथ मोजत असताना मला आणखी काय लागतं का? आणखी कोणती क्वांटिटी लागते का? नाही. आय विल मेजर द लेंथ. बरोबर आहे? लेंथ ही एक बेसिक क्वांटिटी आहे. सो दॅट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. नंबर 2 मास. ओके, मास इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटी. कोणतीही गोष्ट घ्या या युनिवर्स मध्ये, कोणतीही गोष्ट घ्या, त्याला मास असणारच आहे. बरोबर आहे? एनीथिंग विच ऑक्युपाय स्पेस हॅज सम मास. ओके, सो मास ही सुद्धा एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. थर्ड आणि व्हेरी इम्पॉर्टंट, टाइम. ओके, टाइम इज अ फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर आहे? वेळ मोजण्यासाठी आणखी काय लागतं का? काहीच नाही, आणखी कोणती क्वांटिटी लागत नाही. ओके, टाइम इज अ फंडामेंटल क्वांटिटी. रिमेंबर दॅट. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स इज अ फंडामेंटल क्वांटिटी. याच्या संदर्भात थोडंसं तुम्ही डिटेलमध्ये नंतर शिकाल. ओके, नंबर ऑफ मोल्स. त्याच्यानंतर टेम्परेचर इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ओके, टेम्परेचर इज अ फंडामेंटल क्वांटिटी. टेम्परेचर मोजण्यासाठी मला दुसऱ्या क्वांटिटीचा आधार घ्यावा लागत नाही. ओके, त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी ही सुद्धा एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. याच्या संदर्भात सुद्धा आपण थोडंसं पुढे बोलूया.
ते थोड्याशा पुढच्या कन्सेप्ट आहेत. ओके, सो ते आपण पुढे घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि आणखी एक आता फंडामेंटल क्वांटिटी असते जी मी तुम्हाला देतो होमवर्कसाठी. ओके, मी इथं क्वेश्चन मार्क केला. ठीक आहे, सिंपल आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. आणखी एक फंडामेंटल क्वांटिटी असते, हे थोडंसं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा की ज्यातून काय होईल, तुम्ही पण थोडंसं पुस्तकाकडे जाल आणि त्यातून थोडासा तुमचा देखील अभ्यास होईल. ओके, एकदम सिंपल क्वांटिटी आहे. ह्या 6 क्वांटिटीज ज्या मी सांगितलेल्या आहेत ह्याच्यासोबतच तुम्हाला ही क्वांटिटी सुद्धा सहज, म्हणजे तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी विचार केला तरी सुद्धा ती क्वांटिटी तुम्हाला मिळून जाईल. ओके, ठीक आहे. सो नाव लेट अस हेड टुवर्ड्स डिराइव्ड क्वांटिटीज नाव. ओके, आता कुठे जाऊया, डिराइव्ड क्वांटिटीज कडे. आता पहा, डिराइव्ड क्वांटिटीज जसं मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की ह्या ज्या क्वांटिटीज असतात यांना फंडामेंटल क्वांटिटीजचा आधार लागतो. ह्या ज्या क्वांटिटीज असतात यांना फंडामेंटल क्वांटिटीजचा आधार लागतो. ओके, जसं आता अगदी साधं सोपं एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासारखं घेऊया आपण, एरिया. ओके, एरिया फॉर एक्झाम्पल एरिया ऑफ अ रेक्टँगल घ्या. ओके, एरिया ऑफ अ रेक्टँगल घ्या. काय असतं, लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर आहे. म्हणजे आता लेंथ याचा अर्थ काय, त्याची एक बाजू आहे, रेक्टँगलची एक साइड आहे, बरोबर आहे, आणि ती साइड आपण मोजली इन टर्म्स ऑफ व्हॉट, इन टर्म्स ऑफ लेंथ मोजली, बरोबर आहे. सो इथं फंडामेंटल क्वांटिटीचा आधार लागला. त्याच्यानंतर ब्रेड्थ मोजली, ब्रेड्थ सुद्धा मोजताना त्याचं काय मोजायचं, त्याची लेंथच मोजायची आहे ना. सो मला फंडामेंटल क्वांटिटीचाच आधार लागला आणि मग मला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय मिळाला, काय मिळाला, एरिया मिळाला. काय मिळाला, एरिया मिळाला. ओके, सो त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्या दोनही काय होत्या, लेंथच्या क्वांटिटीज होत्या. लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, म्हणजे दोन फंडामेंटल क्वांटिटीज अर्थात एकच आहे पण दोन वेळेला एक फंडामेंटल क्वांटिटी वापरून मी काय केलं, डिराइव्ड क्वांटिटी मिळवली, विच इज एरिया. बरोबर आहे का. यानंतर व्हॉल्यूम घ्या, समजा व्हॉल्यूम घेतला. ओके, व्हॉल्यूम लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, समजा क्यूबॉइडचं व्हॉल्यूम घेतलं. ओके, कशाही संदर्भात घेऊ शकता, एनी शेप, यू मे हॅव एनी शेप. ठीक आहे, पण व्हॉल्यूम काय आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. पुन्हा पहा, ही लेंथच आहे, लेंथच आहे, लेंथच आहे. ओके, म्हणजे 3 वेळा मला लेंथ वापरावी लागली. पुन्हा एखादी साइड, ह्या तीनही साइड्स असतात ना, एक लेंथ असते. ओके, सो क्यूबॉइड आपण कसा काढतो, साधारणतः असा असतो पहा, 3D क्यूबॉइड. ओके, सो ही त्याची लेंथ आहे, ही त्याची ब्रेड्थ आहे आणि ही त्याची हाईट आहे. तीनही गोष्टी आपल्याला लेंथच्या टर्म्स मध्येच मोजायच्या आहेत आणि म्हणून आपण काय करतो, इथं लेंथ ही फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी वापरतोय आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करून आपण काय करतोय, डिराइव्ड क्वांटिटी मिळवतो आहे. ओके, सो रिमेंबर दॅट की डिराइव्ड क्वांटिटीज ज्या असतात या फंडामेंटल क्वांटिटी शिवाय अपूर्ण आहेत. ओके, आता थोडंसं अवघड एक्झाम्पल, समजा मी घेतो वेलॉसिटी. ओके, मी काय घेतो, वेलॉसिटी. ओके, वेलॉसिटी इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता विचार करा, डिस्प्लेसमेंट जी आहे, ओके, डिस्प्लेसमेंट जी आहे, डिस्प्लेसमेंट मी कशाच्या टर्म्स मध्ये मोजतो, लेंथच्या टर्म्स मध्येच मोजतो ना. डिस्प्लेसमेंट कधी एरियाच्या टर्म्स मध्ये मोजताना बघितलंय का आपण, नाही. पण डिस्प्लेसमेंट काय असू शकते, 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर्स, 20 मीटर्स, 1 किलोमीटर, 10 किलोमीटर, 1000 किलोमीटर्स. ओके, म्हणजे मला ते सुद्धा काय करायचं आहे, लेंथच्या टर्म्स मध्येच मोजायचं आहे. ते सुद्धा काय करायचं आहे, लेंथच्या टर्म्स मध्येच मोजायचं आहे. ओके, रिमेंबर दॅट. म्हणजे हे सुद्धा एक फंडामेंटल क्वांटिटी झाली. टाइम तरी ऑलरेडी फंडामेंटल क्वांटिटी आहेच आहे. म्हणजे व्हॉट आय गॉट, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, फंडामेंटल क्वांटिटी अपॉन फंडामेंटल क्वांटिटी, या दोघांपासून जी मिळाली ती डिराइव्ड क्वांटिटी. ओके, फंडामेंटल क्वांटिटी अपॉन फंडामेंटल क्वांटिटी, या दोघांपासून जी मिळाली ती कोण मिळाली, डिराइव्ड क्वांटिटी. ओके, अशाच प्रमाणात ऍक्सेलरेशन. ओके, ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन कसं असतं, ऍक्सेलरेशन इज वेलोसिटी अपॉन टाइम. ओके,
आता ह्यात तरी पहा ऑलरेडी एक डिराइव्ड क्वांटिटी आहे. ओके, वेलोसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी आहे जसं मी वरती लिहिलेलं आहे, बरोबर आहे. सो एक डिराइव्ड क्वांटिटी तरी ह्याच्यामध्ये आलीच, म्हणजे ऑफकोर्स ऍक्सेलरेशन ही डिराइव्ड क्वांटिटीज आहे. यानंतर आणखी एक एक्झाम्पल घ्या, फोर्स घ्या. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आपण शिकत आलोय फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, हे आपण शिकत आलेलो आहे. मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, ऍक्सेलरेशन ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. सो वी हॅव फोर्स ॲज अ डिराइव्ड क्वांटिटी, हे लक्षात घ्या. ओके, सो असं साधारणतः एक फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीजचं क्लासिफिकेशन होतं. ओके, सो फंडामेंटल क्वांटिटीज त्या क्वांटिटीज आहेत ज्यांना आपल्या स्वतःच्या एक्सप्रेशनसाठी दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीची मदत लागत नाही. whereas derived quantities are those quantities which can be only expressed with the help of fundamental quantities. okay, so हा या दोन गोष्टींमधला बेसिक फरक आहे. ओके, ठीक आहे. आता पहा याच्या एका पुढच्या गोष्टीकडे जाऊ आपण. आता आपल्याला जायचं आहे सिस्टम ऑफ युनिट्स कडे. सिस्टम ऑफ युनिट्स कडे. ओके, आता हा काय प्रकार आहे, सिस्टम ऑफ युनिट्स म्हणजे काय? ठीक आहे, तर अगदी साधी गोष्ट आहे. पहा की आपण आता फॉर एक्झाम्पल अगदी आजच्या काळातलं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, तर आपण टेम्परेचर जे मोजतो, ओके, आपण टेम्परेचर जे मोजतो हे सहसा डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो. आपण जे टेम्परेचर मोजतो हे सहसा डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो. काही ठिकाणी टेम्परेचर हे डिग्री फॅरनहाइट मध्ये मोजलं जातं. पहा काही ठिकाणी टेम्परेचर जे आहे हे डिग्री फॅरनहाइट मध्ये. अगदी आपल्या इथंच पहा, तुम्ही ज्यावेळी हवामान खात्याचा अंदाज पाहता, ओके, हवामान खात्याचा ज्यावेळी अंदाज पाहता वेदर रिपोर्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला आजचं टेम्परेचर किती राहणार आहे तर 30 डिग्रीज, 35 डिग्री सेल्सिअस किंवा 37 डिग्री सेल्सिअस हे डिग्री सेल्सिअस मध्ये मिळतं. ओके, आणि हेच तुम्ही डॉक्टरकडे जावा आणि थर्मामीटर लावा. ज्यावेळी तुम्हाला ताप वगैरे आलेला असतो त्यावेळी डॉक्टर सांगतात की 99 ताप आहे, 101 ताप आहे, 102 ताप आहे. ओके, 102, 103 एवढं टेम्परेचर आहे. याचा अर्थ काय होतो, ते का डिग्री सेल्सिअस मध्ये असतं का? एवढं जर तुम्ही तापलं तर जिवंत राहाल का? शक्यच नाही, बरोबर आहे. सो व्हॉट इज दॅट? इट इज इन डिग्री फॅरनहाइट. ओके, इट इज इन डिग्रीज फॅरनहाइट, लक्षात ठेवायचं. ओके, सो हा जो प्रकार आहे की एखादी क्वांटिटीचं जे काही युनिट आहे हे फिक्स्ड नसतं, मग त्याच्यासाठी सिस्टम ऑफ युनिट्स आहेत, हे लक्षात घ्या. आता त्या सिस्टम ऑफ युनिट्स काय काय आहे ते सांगूया आपण. पहिली आहे MKS सिस्टम. ओके, MKS सिस्टम. दुसरी आहे CGS सिस्टम. ओके, म्हणजे ह्या ऍक्च्युली आधी वापरल्या जायच्या, आता विशेष नाही वापरल्या जात. तिसरी FPS सिस्टम. ओके, सो MKS सिस्टम, CGS सिस्टम, FPS सिस्टम. ठीक आहे, यांचा अर्थ काय ते बघूया. ओके, यांच्यामध्ये M स्टँड्स फॉर मीटर, M स्टँड्स फॉर मीटर, K स्टँड्स फॉर किलोग्राम आणि S स्टँड्स फॉर सेकंड. ओके, M स्टँड्स फॉर मीटर, K स्टँड्स फॉर किलोग्राम, S स्टँड्स फॉर सेकंड. ओके, ठीक आहे. आता CGS म्हणजे काय? सेंटीमीटर. G म्हणजे आता समजलं असेल तिकडं किलोग्राम होतं, इकडं ग्राम, आणि टाइमला मात्र सेकंड. ओके, आणि FPS म्हणजे काय तर फूट पाऊंड सेकंड. फूट पाऊंड सेकंड. काय व्हायचं, अनेक देशांमध्ये वेगवेगळे शोध लागायचे पूर्वीच्या काळी. ठीक आहे, तर प्रत्येक वेगवेगळ्या देशानं आपापल्या या सिस्टीम सगळ्या निवडलेल्या होत्या आपापल्या प्रमाणे. ओके, जसं की भारतामध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स आपण MKS सिस्टीम वापरायचो, मीटर किलोग्राम सेकंड. ओके, काही देशांमध्ये CGS सिस्टीम वापरली जायची, काही देशांमध्ये FPS वापरलं जायचं, जसं ब्रिटनमध्ये वगैरे पूर्वीच्या काळी FPS वापरलं जायचं, फूट पाऊंड अँड सेकंड सिस्टीम. ओके, सो आता एक गोष्ट लक्षात घ्या, पहिलं जे युनिट आहे हे लेंथचं आहे, दुसरं जे युनिट आहे हे मासचं आहे, तिसरं जे युनिट आहे हे टाइमचं आहे. ओके, हे आता पुढे आपल्याला उपयोगी पडणार आहे, सांगेन मी, पण हे आता पुरतं लक्षात ठेवा. पहिलं युनिट लेंथचं आहे, दुसरं मासचं आहे, तिसरं टाइमचं आहे. ठीक आहे, सो आता काय झालं
की ठीक आहे बाबा, प्रत्येक देशानं आपापलं सिस्टम ऑफ युनिट्स ठरवलेलं आहे, इट्स ओके, चांगली गोष्ट आहे. पण झालं काय की ज्यावेळी काहीतरी गोष्टी द्यायच्या गोष्टी व्हायच्या, ओके, म्हणजे एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये काहीतरी एक्सपोर्ट व्हायचं, एखाद्या देशातून किंवा एखाद्या दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये इम्पोर्ट व्हायचं, त्यावेळी ते त्यांनी मोजलेलं असायचं FPS मध्ये, मग आपण त्याला कन्वर्ट करायचं MKS मध्ये, मग परत आपण इकडून काहीतरी पाठवणार MKS मध्ये, त्यांनी त्याला कन्वर्ट करायचं FPS मध्ये. हा फार एक गोंधळ व्हायला लागला, डोक्याला ताप व्हायला लागला ना बाबा, कोण सारखं सारखं हे करत बसणार, बरोबर आहे. आणि मग ज्यावेळी हे सगळे जगातले रिनाऊंड सायंटिस्ट असतील किंवा हे क्वांटिटी मेजर करण्याचे एक सेंटर आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये एक डिस्कशन झालं फार महत्वाचं. आणि त्या डिस्कशनमध्ये असं ठरलं की आपण आता काय करायचं, पूर्ण जगासाठी एकच सिस्टम ऑफ युनिट्स ठरवायची. आणि ती सिस्टीम कशी असली पाहिजे, ती सिस्टीम कशी असली पाहिजे, इंटरनॅशनल असायला पाहिजे. काय पाहिजे, इंटरनॅशनल असायला पाहिजे. इंटरनॅशनल म्हणजे काय, प्रत्येक देशाला लागू, जगातल्या प्रत्येक देशाला लागू. ओके, सो हाऊ शुड दॅट सिस्टम बी, इट शुड बी इंटरनॅशनल. आणि मग ह्या सिस्टम इंटरनॅशनल ह्याच्यावरून जे नाव पडलं दॅट वॉज SI युनिट सिस्टम. ओके, SIचा अर्थच आहे सिस्टम इंटरनॅशनल. ओके, सो SI युनिट सिस्टम हे सगळ्यांमध्ये ठराव झाला आणि सगळ्यांनी काय केलं, दिस सिस्टम ऑफ युनिट्स सर्वांनी मान्य केली. ओके, मग ह्या SI युनिट सिस्टम मध्ये काय केलं गेलं, तर प्रत्येक क्वांटिटीला एक SI युनिट देण्यात आलं. ओके, फिक्स्ड SI युनिट देण्यात आलं, ठीक आहे. आणि मग त्या युनिटनुसार सगळ्या गोष्टी प्रत्येक देशानं मोजायच्या. ओके, सो SI युनिट सिस्टम ही त्या काळी जी काय असतील ती जन्माला आली आणि आज त्या काळात आता आपण तीच वापरतो. दॅट इज द स्टँडर्ड सिस्टम ऑफ युनिट्स. ओके, SI युनिट सिस्टम ही एक स्टँडर्ड सिस्टम ऑफ युनिट्स आहे. ओके, ठीक आहे. आता मग मी मगाशी ज्या तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीज सांगितल्या त्यांच्या आता मी तुम्हाला काय सांगतो, SI युनिट सांगतो. पहा, लेंथ हे लक्षात ठेवायचं बरं का, एकदम महत्वाचं. लेंथचं SI युनिट आहे मीटर. ओके, हे स्मॉल m न डिनोट करायचं. लेंथचं SI युनिट आहे मीटर. ओके, ठीक आहे. मासचं SI युनिट आहे किलोग्राम. मासचं SI युनिट आहे किलोग्राम. स्मॉल kg न डिनोट करायचं. ओके, त्यातला कॅपिटल K काढायचं नाही. किलोग्राम. त्यानंतर आणखी कुठलं आलं, मगाशी टाइम. टाइम जसं होतं तसंच सेकंड्स. ओके, स्मॉल s. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी कुठलं बघितलं होतं आपण, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. ओके, आता नंबर ऑफ मोल्स मोजण्यासाठी मोल हाच एक ऍक्च्युअली SI युनिट आहे. ओके, सो दिस इज इटसेल्फ द नोटेशन MOL. ओके, सो MOLE असं आहे पण त्याचं नोटेशन MOL असं आहे. ओके, फाईन. त्याच्यानंतर टेम्परेचर. टेम्परेचरचं SI युनिट काय आहे, आता इथं मात्र केल्विन आहे बरं का, केल्विन आहे. ओके, सो इट इज केल्विन, रिमेंबर. ठीक आहे, उलट लिहिलं मी. SI युनिट जे आहे ते केल्विन आहे आणि कॅपिटल K हे त्याचं युनिट आहे. ओके, कॅपिटल K हे त्याचं नोटेशन आहे. सिन्स दिस इज द नेम ऑफ अ सायंटिस्ट, ते जे नोटेशन आहे ते कॅपिटल आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे मी पुढे सांगणारच आहे युनिट्स लिहिण्याच्या रूल्स मध्ये, पण आतापासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही सायंटिस्टच्या नावाने युनिट असेल तर ते नेहमी कॅपिटल नोटेशन असतं. ओके, जसं की केल्विन आहे, न्यूटन आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी कुठलं, ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी ह्याचं युनिट आहे कॅन्डेला. ओके, ह्याचं युनिट काय आहे, कॅन्डेला. ठीक आहे. सो ह्या ज्या मी मगाशी 6 क्वांटिटीज सांगितलेल्या आहेत त्याचे इथं मी तुम्हाला काय दिलेले आहेत, युनिट्स दिलेले आहेत. आणि ओके, जसं मी मगाशी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की 7वी क्वांटिटी जी आहे ही तुम्ही मला फाइंड आउट करून दाखवायची आहे, जी अत्यंत सिंपल क्वांटिटी आहे आणि त्याचं युनिट सुद्धा सिंपल आहे. आपण डे टू डे लाईफ मध्ये ते वापरत असतो. ओके, ठीक आहे. सो दीज आर द SI युनिट्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज विच वी हॅव डिस्कस्ड. ओके, असंच आपण डिराइव्ड क्वांटिटीज साठी सुद्धा युनिट्स फाइंड आउट करू शकतो. तेही बघून घेऊया कसे फाइंड आउट होतात डिराइव्ड क्वांटिटीज साठी युनिट्स.
पहा मगाशी मला वाटतं आपण हे घेतलं होतं एरिया. ओके, आता एरिया काय आहे, सम लेंथ इंटू सम ब्रेथ. ओके, म्हणजेच हे काय पहा, ही पण लेंथ आहे, ही पण लेंथ आहे. आता तुम्हाला काय माहिती आहे, लेंथचे युनिट मीटर आहे इंटू या पण लेंथचे युनिट मीटर आहे. मग मीटर इंटू मीटर म्हणजेच मीटर स्क्वेअर. बरोबर आहे का? आतापर्यंत लिहिलं का नाही, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. बरोबर, सो दॅट इज मीटर स्क्वेअर. लक्षात ठेवा. यानंतर व्हॉल्यूम, जसं मगाशी बघितलं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. या तिन्ही पण लेंथच आहेत, म्हणजे मीटर इंटू मीटर इंटू मीटर म्हणजे मीटर क्यूब. करेक्ट आहे का? आतापर्यंत लिहिलंय की नाही, क्युबिक मीटर्स किंवा मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब, हे सगळं व्हॉल्यूमचे युनिट्स ऑलरेडी तुम्ही लिहिलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर वेलॉसिटी. वेलॉसिटी काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतो, लेंथ मध्ये मोजतो, म्हणून त्याचं युनिट काय, मीटर. अपॉन टाइमचं युनिट काय, सेकंड, म्हणजेच मीटर पर सेकंड. लिहिलंय का नाही आजपर्यंत वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. ओके, त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज वेलॉसिटी अपॉन टाइम. ऍक्सेलरेशन इज वेलॉसिटी अपॉन टाइम. पण वेलॉसिटीचा युनिट तर ऑलरेडी वर आहे, मीटर पर सेकंड, अपॉन टाइमचं युनिट पुन्हा सेकंड, म्हणजे मीटर पर सेकंड अपॉन सेकंड म्हणजेच मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, जसं आपण बघा असं करत होतो 1/2 अपॉन 3. मग हा 3 जो आहे आपण याला इकडे मल्टिप्लाय करायचो बाहेर 2 ला. सो इट इज 1/2 इंटू 3 विच वॉज 1/6. तो तसाच प्रकार झाला. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्सच्या बाबतीत काय बघितलं, मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, मास इंटू ऍक्सेलरेशन. मासचं युनिट माहिती आहे, किलोग्राम. ओके, ऍक्सेलरेशनचं काढलेलं आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो फोर्सचं युनिट काय, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण फोर्स ही क्वांटिटी जी आहे ही सायंटिस्टनी शोधून काढली होती एका, ज्यांचं नाव होतं सर आयझॅक न्यूटन. म्हणून त्याला न्यूटन हे सुद्धा युनिट दिलं जातं. ओके, म्हणून त्याला न्यूटन हे सुद्धा युनिट दिलं जातं. ओके, सो रिमेंबर दॅट. ठीक आहे. सो आजच्या पुरतं आपण इतक्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत, इथंच थांबतोय. ठीक आहे, इंट्रोडक्टरी लेक्चर होतं म्हणून आज मी खूप बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि एक लक्षात घ्यायचं की ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्यांची रिव्हिजन व्यवस्थित करायची. ही रिव्हिजन जर व्यवस्थित केली तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये ज्या ज्या गोष्टी येत असतात त्या व्यवस्थित समजून घेऊ शकाल. ओके, आत्ता काय करा, अभ्यास करत असताना हेच लेक्चर 4 ते 5 वेळेला ऐकायचं. ओके, हेच लेक्चर 4 ते 5 वेळेला ऐकायचं. जे जे मी बोर्डवरती लिहितोय ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून असलेलं पाहिजे. ओके, आणि हे जर तुम्ही केलं तर खूप इफेक्टिव्हली तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या टेक्निक्समध्ये डेव्हलपमेंट करता येईल. ओके, अभ्यास कसा करायचा, काय करायचा या संदर्भात सुद्धा मी डिस्कशन करणार आहे. टिल देन आतापर्यंत तुम्ही फक्त काय करा, मी जे हे लेक्चर दिलेलं आहे हे किमान 5 वेळेला ऐकायचं आणि ज्या ज्या गोष्टी मी बोर्डवरती लिहिलेल्या आहेत ह्या तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायच्या. ओके, सो टिल देन स्टडी गुड, स्टडी हार्ड. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा एकदा भेटूया. थँक्यू व्हेरी मच.